हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आत्ता पावसाळा जवळ आलेला आहे आणि आज आपली फाटी वगैरे भरायचीच आहेत. म्हणजेच लाकडं आहेत ते आपल्या खोपटीमध्ये भरायचे आहेत. आता खोपटी काय असं तुम्हाला माहितीच असेल. तर कोकणामध्ये प्रत्येकाच्या घराच्या जवळ तरी असतं, म्हणजे घराच्या पाठी तरी घराच्या पुढे नाही तर थोडं घरापासून लांब अशा खोपट्या असतात. तर त्याच्यामध्ये फाटी भरली जातात, म्हणजे लाकडं भरली जातात. तर आज आपल्याला लाकडं भरायची आहेत हळूहळू, कारण की पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत. आता आपल्या घरामध्ये सगळी कामं चालू झालेली आहेत, म्हणजे कडधान्य सुकवण्यापासून तांदूळ असतील, गहू असतील, खोबरं असेल, हे जे सगळं आपल्याला पावसामध्ये लागतं नाही, हिची तयारी आपल्याला आत्ता करावी लागते. तर आता आपली फाटी भरायचं काम चालू आहे. तर आता आपण तिकडे जाणार, तुम्हाला दाखवते. आणि खोपटी म्हणजे काय, तर जिथे आपण फाटी ती स्टोअर करून ठेवतो ती जागा किंवा ती रूम रूम म्हणू नाही शकत, पण अशी बनवली जाते ज्याच्यामध्ये फाटी भरून ठेवतो आपण. तर चला जाऊया. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता ही कामं सगळीकडे एकदम फास्ट चालू झालेली आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी, कुठे तांदूळ धुणं, कुठे कडधान्य सुकत घालणं, कुठे खोबरं किसून सुकत घालणं. कारण की आता ऊन आहे, एकदा पाऊस पडला की ऊन पडत नाही, त्याच्यामुळे कडधान्यांना वगैरे चांगलं ऊन लावावं लागतं जेणेकरून ते खराब होऊ नये. आणि जो काही पावसाळा आहे तो आपला चांगला जावा, जे काही आपण साठवून ठेवलं ते नीट राहावं यासाठी, कारण की त्याला भुंगा लागू नये, कीड लागू नये यासाठी. तर ते ऊन वगैरे लावलं जातं. तर आज आपली लाकडं भरायचं काम चालू आहे खोपटीमध्ये. तर तिकडे जाऊया आपण. तर चला दाखवते तुम्हाला. तर सकाळीच बघा आपली फाटी सगळी इकडे आहेत आणि सकाळचा उन्हाच्या आधीच आपण आलो आहे. म्हणजे ऊन तसं काही पडलंच आहे म्हणा, पण एवढं कडकवालं नाही आहे. तर ही सगळी आपल्या बघा सगळा ढीग आहे फाट्यांचा, तोच आपल्या सगळ्या खोपटीमध्ये जाणार आहे. ही सालं आहेत इकडे, जी आपण पावसाळ्यामध्ये वापरतो पटकन फाटी म्हणजे पेटावी यासाठी. तर ही बघा, ही आपली खोपटी आहे. आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला तर नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडे याला खोपटी म्हणतात. फाटी म्हणजे आपली लाकडं स्टोअर करून ठेवतात त्याच्यामध्ये. तर ही बघा खैराची सालं आहेत आणि एकदम सुकलेली आहेत. आता ही जी सगळी फाटी आहेत ना, याच्यावरती 8 8 ते 9 महिने छानपैकी रानामध्ये राहिले, छान ऊन लागलं, त्याच्यामुळे एकदम सुकलेली आहेत. तर आपल्या पावसाच्या आधी आपल्याला ही सगळी भरायची आहे, जेणेकरून भिजू नये यासाठी. एकदा भिजली की मग संपलाच विषय आणि आता कधीही पाऊस येऊ शकतो. तर खाली बघा पूर्ण मास तयार केलेला आहे. आतमध्ये सापड्या वगैरे टाकून त्याच्यावरती आपण फाटी दरवर्षी ठेवतो आणि दरवर्षी आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करून फाटी ठेवतो. तर बघा इकडे पण अर्धी फाटी आहेत. आता चालूला पण फाटी आहेत, पण ही जी फाटी आहेत ना, ती आपल्याला पावसाळा चालू झाल्यावर आपण ही वापरणार आहोत. 8-9 महिने आपल्याकडे हे काम चालू असतं. तिथे बघा मी पण इथे कामाला सुरुवात केलेली आहे. आता कसं असतं, जसं मास वाढत जातो, म्हणजे फाटी जशी आपण लावत जातो तसं वर जातो आणि कसं पत्र्यावरती ना थोडी लागत होतं पत्राला वरती. त्याच्यामुळे ना मग असं द्यावं लागतं थोडं-थोडं, हे करून छोट्या-छोट्या कवळ्या करून द्याव्या लागतात फाटी. आणि आता ह्याची जी तयारी आहे ना फाटी वगैरे, ते आपल्याला आधीच करावी लागते. 4-5 महिन्यापूर्वी आधीच फाटी तोडावी लागते. म्हणजे ही जी सगळी फाटी आहेत ती आपल्या ह्याच्यामधली आहेत, बागेतली आहेत फाटी. म्हणजे आपली जी काही काजूची बाग वगैरे आहे, दुसरी बाग, तर तिकडची ही सगळी फाटी आहे. तर ही काही महिन्यांपूर्वी तोडलेली होती फाटी, जेणेकरून सुकावी. आता आपल्याला समजा फाटी जर भरायची असतील ना, तर 4-5 महिने आधी आपल्याला तोडावी लागते, जेणेकरून ती सुकावी यासाठी. आणि ही जी फाटी आहेत ना, एकदम छोटी आहेत, त्याच्यामुळे पटकन सुकलेली आहे. तर इथे बघा मी छोट्या-छोट्या कवळ्या करते आणि देते. आता कसं वरती माज झालेलं आहे पूर्ण, लाकडं भरलेली आहेत, तसं ते वरती जाते, तसं मग अशी लावावी लागतात पूर्ण. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 8 ते 9 महिने इझिली जातात फाट्यांवरती. आणि जास्तीत जास्त आपण पावसाळ्यात फाट्यांचाच उपयोग करतो. चूल पेटवण्यापासून सगळं, म्हणजे बरंचसं जेवण आपलं चुलीवरतीच होतं, प्लस आपलं याचं अंघोळीचं वगैरे पाणी पण त्याच्यावरती होतं. आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त फाट्यांचाच जास्ती उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीने हे सकाळच आम्ही हातात घेतलेलं काम, ते म्हणजे खोपटी भरायचं. तर 2 ते 3 दिवस जातात, कारण की कसं असतं, नीट प्रॉपर लावावी लागतं. तर कशी पण तुम्हाला लावून चालत नाही. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल कशी लावलेली बघा, एकदम एका ह्याच्यात बघा एकदम मस्त लावलेली आहेत. कशी पण लावून चालत नाहीत. एखादा जरी फाटा खाली आला तर त्याच ह्याच्याने सगळी फाटी खाली येतात. आता आमच्या घरापासून हे जवळ आहे, कातळ भाग आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्या ज्या खोपटी वगैरे असतात ना, त्या अशा वरतीच आहेत. खाली दगड वगैरे लावून मग त्याच्यावरती सापड्या टाकून नंतर मग त्याच्यावरती फाटी अशी लावली जातात. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असंच म्हणजे कोकणातल्या लोकांचं त्या सीझन वाईजचं हे असं आयुष्य आहे. आणि सगळी मेहनत आधीच आपल्याला करावी लागते पावसाची, म्हणजे पावसाच्या आधी, आणि जेणेकरून मग पावसात आपण एकदम निर्धास्त असू असं. तर इथे बघा सुरुवात तर एकदम जोरात आहे सकाळच. आणि मग तसं पत्रा तापतो ना उन्हाने, मग खूप गरमी पण तेवढीच होते. तर इथे बघा
छोट्या कवळ्या आता मी एक एक थोडं करून देत आहे आणि मग फाटी लावायचं काम चालू आहे. आता सगळीकडे म्हणजे आमच्याकडे सगळ्यांकडे वाळवणं, सुकवणं चालू आहे. त्याच्यानंतर फाटी भरणं चालू आहे, मसाला चालू आहे, कडधान्य सुकवणं चालू आहे. म्हणजे काही ना काहीतरी कामं ही चालूच आहेत. आणि मेन म्हणजे ना पावसाळा म्हटलं की पहिले फाटी डोळ्यासमोर येतात. कारण की आपलं सगळं जे काही आहे ते फाट्यांवरतीच आहे. त्याच्यामुळे फाटी पहिली चांगली सुरक्षित जागेत जावी. तर जसं मी मगाशी सांगितलं, नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात? आमच्याकडे ह्याला खोपटी म्हणतात. तर आता बघा दुसऱ्या दिवशी तर 2-3 दिवस आपल्याला लागणार. त्यातला हा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी बघा मस्तपैकी एका ह्याच्यामध्ये भरून झालेली आहेत अर्धी फाटी आणि खूप वेळ गेला आहे बघा. आता दुसऱ्या दिवशी आपण आलेलो आहोत. तर एक खाली सापड्या वगैरे बघा टाकलेल्या आहेत. त्या बघा सकाळची मस्त सुंदर सकाळ झाली आहे दुसऱ्या दिवशी आणि सगळी जी काही खाली फाटी आहे, जो अर्धा आपला डिग कमी झालेला आहे फाट्यांचा आणि अर्धी फाटी इकडे. आता ही फाटी आहेत ना, ही गेल्या वर्षीची उरलेली बाहेर काढलेली आहे. आता उपसावी पण लागतात फाटी, कारण की कधी-कधी काय होतं भुंगा वगैरे लागतो त्याच्यासाठी. तर बघा मस्तपैकी एका रेषेत सगळी फाटी लावून झालेली आहेत आणि ही आता आणलेली आहेत. कधी-कधी काय होतं 2 ते 3 माणसं आपल्याला लागतं, म्हणजे खालून फाटी वरती आणणं कौला करून प्लस एक द्यायला आणि एक लावायला असं 2 ते 3 माणसं आपल्याला लागतात. तर इथे बघा द्यायचं काम चालू होतं जोरात एकदम. अशी फाटी ना द्यावी लागतात पटकन आणि म्हणजे काय होतं काम पण फास्ट होतं, लवकर होतं आणि एकदा ऊन वाढलं की मग जामच गरमी वगैरे खूप होते. तर इथे बघा काम चालू आहे. तर असं आमचं सगळं लाईफ आहे कोकणातल्या लोकांचं. त्या सीझन वाईज आम्हाला असं सगळं करावं लागतं. पावसाळा म्हटलं की हे पाऊस संपल्यानंतर पण मग शेतीची कामं संपली की परत आपल्याला भाजण वगैरे येते. मग त्यावेळी सीझन वाईज आपल्याला ती कामं करावी लागतात. तर पाऊस तर एकदा पडून गेला, अजून तर काही पडलेला नाही आहे. तर बघू आता कधी काही अजून तरी शक्यता नाही आहे, पण यावेळेस आहे पाऊस लवकर. त्याच्या आधी आपल्याला सगळं कामं म्हणजे उरकून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशी आमच्याकडे फाटी लावली जातात, लाकडं भरली जातात. 8 ते 9 महिने सहज याच्यावरती जातात आणि जी काही मग उरलेली फाटी असतात ना, ते ह्या दिवसांमध्ये मग आधी काढली जातात बाहेर, कारण की लागतात वगैरे फाटी आणि मग नंतर नवीन भरली जातात. जर खूपच फाटी उरलेली असेल, तर मग त्याच फाट्यामध्ये गेलं. बघा आता हे खालून वरती आणलेल्या फाटी आहेत, ते आता इथे लावायचं काम चालू आहे आणि अशा कवळ्या करून मग आणावं लागतं. ते इथे मी परत द्यायचं काम चालू केलेलं आहे. तर मग चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की अजून तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढचे अजून कोणते व्हिडिओज बघायला आवडतील. आता पावसाच्या आपल्याकडे बऱ्याच कामं चालू झालेली आहेत. तर त्यातलीच आपली लाकडं भरायची काम झालेलं आहे. तर 2 ते 3 दिवसात आपली लाकडं भरून होतील. तर चला बाय बाय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत